उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा एक प्रकार समोर आलेला आहे। एका तरुणीला खोटं नाव सांगून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ती तरुणी पीडित आपल्या समोर आहे। मध्यवर्तीमध्ये गुन्हा दाखल आहे। नेमकं काय प्रकार आहे तिच्याकडून आपण जाणून घेऊ। ती तरुणी आपल्या सोबत आहे। काय सांगाल ताई, काय आपली फसवणूक झालेली, काय आपल्या सोबत प्रकार घडलाय? फसवणूक हेच झाली का मुलाने मला फसवलं. विजय नाव बोलून मला तिकडे घेऊन गेला बिहारला आणि त्याचं नाव मग नंतर मला माहित पडलं जेव्हा लग्न करायच्या वेळेस का इम्रान नाव आहे त्याचं. आणि मग लग्न केलं. मला पहिले असं बोललं का लग्न करून घे, मी तुला काही जाती विरुद्ध काही बोलणार नाही, तू तुझं कर मी माझं करणार, असं बोलून मग मी केलं लग्न. मग त्याच्यानंतर लग्न केल्यानंतर टॉर्चर चालू झाले. मग मी प्रेग्नेंट पण राहिली. काय काय टॉर्चर आपल्याला काय करण्यात आलेलं आहे? टॉर्चर हेच का मला मारहाण सगळे म्हणून मारायचे. अच्छा, त्याचे घरवाले तुम्हाला गोमांस आणि त्याच्यासाठी पण गहू पण खायला बोलायचे आणि हे काय बोलतात बुरखा पण घालायला बोलायचे मला. आता आपण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। काय कारवाई झाली त्यावरती? कारवाई झाली आहे सर. काय किती जणांना अटक झाली आहे? 3 जणांना. 3 जणांना। आता आपली काय मागणी असणार? माझी मागणी हीच आहे का त्याला बाहेर लोकांनी कडी फक्त त्याला गुन्हा म्हणजे त्यांनी पाप केलंय ना, त्याला चांगली सजा भेटायला पाहिजे. चांगली सजा। या तिच्या तरुणीच्या ज्या प्रतिक्रिया आपल्या समोर होत्या। मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 3 जणांना अटक करण्यात आले। कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी तिची मागणी आहे। संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर। काल मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे तक्रारदार यांच्या तक्रारीवरून दिनांक 18/5/2026 रोजी अपराध क्रमांक 211/2026 हा BNS कलम 85-75-2, 318, 299, 115, 351 आणि 352 आणि 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये जी फिर्यादी आहे तिचा इम्रान शौकीन शेख याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता आणि तिच्या तक्रारीनुसार त्याने त्याचं खोटं नाव सांगून तो विवाह केलेला होता असं फिर्यादी यांनी तक्रारमध्ये सांगितलेलं आहे। तसेच त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी 2019 पासून आज पावे तो त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे जे दीर आहेत त्यांनी त्यांचा विनयभंग केला व वेगवेगळ्या वेळोवेळी त्यांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कृती केल्या। यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये एकूण 7 आरोपींच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे।